के दत्तनगर इलाके के नागरिकों द्वारा SRA यानी स्लम रिहैबिलिटेशन अथॉरिटी के अधिकारी स्लम सर्वे का पुरजोर विरोध किया गया है। नागरिकों के रुख से इलाके में पैदा हुए तनाव को देखते हुए बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। इस बार अधिकारियों और नागरिकों के बीच बड़ा विवाद हो गया है। चौंकाने वाली बात यह है कि नागरिकों के विरोध के बावजूद स्थानीय नागरिक पुलिस पर नागरिकों को गिरफ्तार करने और उन पर अत्याचार करने का आरोप लगा रहे हैं। दत्तनगर क्षेत्र में SRA प्रोजेक्ट का निर्माण किस बिल्डर के माध्यम से कराया जा रहा है? इस SRA परियोजना में घर किसे मिलेंगे? स्थानीय लोगों का आरोप है कि बिना कोई जानकारी दिए गुंडों की मदद से सर्वे कराया जा रहा है। मी शारदा राजू बनसोडे, राहणार दत्तनगरमध्ये। SRA प्रकल्प हे 6 महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे। मी 4 महिन्यापूर्वी सुद्धा सरांना सांगितलं, निलेश घटनेकर सरांना, की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे। विरोध कसा आहे ते म्हणले की तुमच्या लोकांनी 50% फॉर्म भरले। ते फॉर्म कसे भरले, कुठल्या पद्धतीने भरले, तुम्ही कधी येऊन चौकशी केली का? तुमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का? नाही केली। काही लोकांना धमक्या आल्या, काही लोकांना खूप पद्धतीने धमक्या पण आलेल्या आहेत। आता मी काही गोष्टी सांगणार नाही कारण की माझ्या जीवाला धोका, पण माझं घर वाचवायचं म्हणून मी सांगते। मी पोलिसांना सुद्धा काल ACP साहेबांना काल सुद्धा निवेदन दिलेलं आहे, साहेब आमच्यासाठी बचाव करण्यासाठी काहीतरी करा, पण तसं काही झालं नाही। पोलीस प्रशासन अक्षरशः त्यांच्या पाठी गेले, पण आम्हाला कोणीही मदत केलेली नाही। या गोष्टीचं वाईट वाटतं। पोलीस प्रशासन कशासाठी असतं की सामान्य जनतेसाठी असतं। अक्षरशः SRAचे लोक, काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्या संग घेऊन सर्वे करायला लागले, जबरदस्तीने सर्वे करतात। हे नाही झालं पाहिजे, कारण की आम्ही 40 ते 45 वर्षापासूनचे रहिवासी आहेत। या गोष्टीचं वाईट वाटतं। जर एमआयडीसी जागा असली तरी ती आमची मालक हक्काची जागा आहे। आम्ही अक्षरशः घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, आम्ही लाईट बिल भरतो, सगळ्या गोष्टीच्या आम्ही करतो। मग आमच्यावर हा अन्याय का आम्हाला घरापासून वंचित ठेवतात? काय अधिकार आहे यांना? या गोष्टीचं वाईट वाटतं ताई। आणि SRA वाल्यांनी आम्हाला काही सूचना दिली नाही। कुठेतरी त्यांनी कुठेतरी नोटिसा लावल्यात, कुणालाही सूचना दिलेली नाही। डायरेक्ट आज सर्वेला आलेला आहे। हा सर्वे कसा थांबवता येईल, आमच्यावरचा अन्याय कसा थांबवता येईल, हे तुम्ही लोकांनी, पत्रकारांनी खरंच आम्हाला मदत करावी, ही तुम्हाला वंचित बहुजन महिला आघाडीकडनं एक रिक्वेस्ट किंवा विनंती करते। नागरिकांच्या सगळ्या भावना आता आपण सगळे पाहतो आहोत आणि या भावना लक्षात घेता कुठेतरी यांच्या बोलण्यातून हे जाणवतंय की नागरिकांना विश्वासात घेतलेलं नाही किंवा त्यांना या प्रकल्पाची व्यवस्थित सविस्तर माहिती दिली नाही, यातले फायदे तोटे हे समजून सांगितले गेलेले नाहीत। आणि जर का एखादा नागरिक याच्यापासून विस्थापित होणार असेल तर त्याचं काय केलं जाईल, किंवा एका घरात 2-2, 3-3 कुटुंब राहतात, एका आईवडिलाला 3-3 मुलं आहेत, त्या 3 मुलांच्या 3 बायका त्यांची मुलं आहेत, अशा लोकांचं काय? या सगळ्या गोष्टीचं कुठली हमी या ठिकाणी लोकांना दिली गेलेली नाही किंवा सांगितली गेलेली नाही असं हे जाणवते। ज्यावेळेस ही लोक पूर्वीपासून या ठिकाणी येऊन काबाड कष्ट करून इथं घरं करून राहिलेली आहेत, 25-25, 30-30, 40-40 वर्ष झालं या लोकांची ही घरं आहेत। तसं तर पाहायला गेलं, जरी जागा MIDCची असली तरी एवढी वर्ष ही लोक या ठिकाणी राहतात, तर तसं पाहायला गेलं तर MIDC प्रमाणेच या लोकांचा सुद्धा या जागेवर हक्क तयार झालेला आहे आणि म्हणून तो त्यांचा हक्क त्यांना व्यवस्थितरित्या मिळाला पाहिजे अशी या लोकांची भावना आहे। हा हक्क मिळत असताना यांच्यावर कुठेही अन्याय नाही झाला पाहिजे। पात्र अपात्र कसे ठरवले जातात हेच या लोकांना माहीत नाही आहे, ते सुद्धा कुणी समजून सांगितलं नाही आहे। जर का एखादा ज्याचं घर आहे ते अपात्र ठरलं तर त्याला पात्र कसं करून घ्यायचं? अपात्र ठरलं तर त्याला 2.5 लाख रुपये भरायचे काहीतरी मला वाटतं याच्यात प्रोव्हिजन आहे, तर ते 2.5 लाख रुपये कुणी भरायचे हे देखील सांगितलं गेलेलं नाही आहे। तर इथल्या लोकांना समजा एखाद्याचं घर अपात्र झालं तर ते अपात्र झालेलं घर पात्र करून घेण्यासाठी 2.5 लाख रुपये भरायची यांची कॅपॅसिटी नाही आहे। मग अशा लोकांचा आक्रोश तयार होणं हे साहजिकच आहे। म्हणून या सगळ्या लोकांना एकत्रित करून, सगळ्यांना एकत्रित जमा करून, मग कुणी बिल्डर असतील, कुणी फॉर्म भरून घेतले असतील, कुणी इथले जे काही पुढारी असतील, नगरसेवक असतील, जे काही प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन या सगळ्या लोकांना एक हमी दिली पाहिजे की या पद्धतीने होणार। ज्याचं घरात 3 लोक आहेत त्यांना 3 घरं दिली जाणार की नाही, ज्यांचं घर अपात्र होणार आहे त्यांचे 2.5 लाख रुपये ही भरण्याची हमी बिल्डर घेणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची हमी
बिल्डर आणि इथल्या फॉर्म भरून घेतलेल्या लोकांनी जोपर्यंत या लोकांना दिली जात नाही तोपर्यंत या लोकांचा आक्रोश शांत होईल असं या ठिकाणी दिसत नाही. कारण जेव्हा एखाद्याच्या घरावर येतं त्यावेळेस ते कुठल्याही स्तराला जायला तयार होतात. म्हणजे आपण सगळ्यांनी नागरिकांचा विचार केला पाहिजे. सर्वे करणाऱ्यांनीसुद्धा, फॉर्म भरणाऱ्यांनीसुद्धा, बिल्डरनीसुद्धा, महापालिकेनीसुद्धा आणि MIDCनीसुद्धा या सगळ्यांनी मिळून हा नागरिक विस्थापित कसा होणार नाही, त्यांचं पुनर्वसन त्यांच्याच जागेवर आहे तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कसं होईल याला पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि हे प्राधान्य देताना आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन संपूर्ण दत्तनगर एकाच ठिकाणी बोलवून मग ते गटणे साहेब असतील, ते बिल्डर असतील, ते सगळे फॉर्म भरणारे असतील, सगळे पुढारी, सगळे नगरसेवक, सगळे प्रतिष्ठित नागरिक यांनी एकत्रित येऊन हा निर्णय केला पाहिजे. आणि मग एक मतानं हा सर्वे करायचा का नाही करायचा याचं डिसिजन झालं पाहिजे. तर या सर्वेला आजच्या दिवस तरी किमान स्थगिती देऊन नंतर या सगळ्यांना एकत्रित घेऊन ही जे काही मी आत्ता सांगतोय त्याची जर का हमीपत्र सगळ्यांना दिली तर त्याच्यानंतर जर का सर्वे केला तर या सर्वेला कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, V-न्यूज, पिंपरी चिंचवड.